प्राची, हे सगळे काळे कृत्य करत असताना अशोक खरात हा एक तर त्याच्या नाशिकचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तो महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं समोर आलेलं होतं। तर त्याचं मिरगावचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर तो वेगवेगळ्या पूजा त्या ठिकाणी करायच्या, पूजाविधी त्या ठिकाणी केले जात होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेमके कोणते पूजाविधी केले जात होते याची देखील माहिती SITने घेतलेली आहे। ईशान्येश्वर मंदिराचा जो पुजारी आहे की जो अगदी मंदिराच्या स्थापनेपासून त्या मंदिरामध्ये दररोज पूजा करतो त्या पुजाऱ्याची चौकशी करण्यात आली। त्यासोबतच मिरगावच्या फार्म हाऊसवरील जे कामगार आहेत, तिथला मॅनेजर आहे, त्याची देखील त्या सर्वांची देखील SIT टीमकडून चौकशी करण्यात आलेली होती। जवळपास 8 तास या सर्वांची चौकशी सुरू होती आणि या चौकशीमध्ये अशोक खरात मिरगावच्या फार्म हाऊसवर नेमकी काय पूजा करत होता याची माहिती SITच्या टीमने घेतलेली आहे। त्या ठिकाणी कुठले पूजाविधी, कुठले अघोरी कृत्य केले जायचे याची देखील माहिती SITच्या टीमने घेतलेली आहे। सोबतच मिरगावच्या फार्म हाऊसवर त्या ठिकाणी कुठले मोठे राजकीय नेते कुठल्या वेळी त्या ठिकाणी येत होते, ते कधीपर्यंत त्या ठिकाणी थांबायचे आणि हे नेते आल्यानंतर किंवा जे सेलिब्रिटी त्या ठिकाणी येत होते ते सेलिब्रिटी त्या ठिकाणी आल्यानंतर नेमक्या कुठल्या पूजाविधी केल्या जायच्या या सगळ्या संदर्भातली माहिती SITच्या टीमने या पुजारी आणि त्याच्या कामगाराकडून घेतलेली आणि एक यादी या सगळ्या मोठे राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची SITच्या टीमच्या हाती आल्याची माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने आता या सर्वांची देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये नवनवीन खुलासे जे ते पुढच्या येत्या काळामध्ये आपल्याला समोर येताना बघायला मिळणार आहे। कारण केवळ अघोरी पूजाविधीवरच हा सगळा प्रकार थांबत नाही, त्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण आहे, जमिनी बळकावणं आहे, जमिनीची खरेदी विक्री आहे, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसोबत अशोक खरात याच्या पत्नी आणि मुलीच्या नावे जमिनी घेण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, यामध्ये आर्थिक व्यवहार देखील आहेत, जमिनीचे व्यवहार असेल, मालमत्ता आहे। त्यामुळे या सगळ्याच बाबींचा तपास जो आहे तो SITकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यातूनच आणखीही काही महत्त्वाचे धागेदोरे, महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी SITकडून अतिशय गोपनीय पद्धतीने या सगळ्या घटनेचा, या सगळ्या गुन्ह्याचा तपास केला जातो आहे। त्यामुळे आता या सगळ्या तपासामध्ये आणखी काही नवीन बाबी पुढच्या काही दिवसामध्ये समोर येण्याची शक्यता आहे आणि काही नावं देखील समोर येऊ शकतात अशा पद्धतीची देखील माहिती आहे।